शंकर चक्र पडला विठ्ठल तसं विटेवर तू उभा आहे विटेवर उभा असल्याने मला दर्शन दे एकाच दर्शन देतो हा त्या शेतकऱ्याचा अनुभव आणि ऐसा त्याचा अनुभव त्यानं सांगितला. आता तुम्ही सांगा अनुभव जर म्हणलं नाथ महाराजाच्या घरी अवघ्या या ब्रह्मांडाचा मालक आहे त्या मालकाला नाथ महाराजांच्या घरी पाणी व्हावं आणि नाथ महाराजांची एवढी काही भक्ती होती. आज मी लिखाण जर असेल तर नाथ महाराजाचा इतकं लिखाण एकाही संताचं नाही. आणि नाथ महाराज शांती सागर तर झाले असत शांतीचा सागर नाथ महाराज म्हणतात. त्याच्या शांतता किती होती याचा जर विचार केला एक असा माणूस होता किंवा त्याच्या मुलीचं लग्न होतं आणि मुलीचं लग्न असताना त्याला पैशाची गरज होती. आता पैशाची गरज असताना एक जणाला म्हणला तो एक दो वेळा मला पैसे लागते बा मुलीचं लग्न असतं त्याने सांगितलं पैसे देतो म्हणे पण तुला एक नाथ महाराजाची खोड काढायला म्हणे काय म्हणे तुम्ही जायचं वाड्यातून नाथ महाराज पत्नीच्या पाठपुळी बसायचं. आता नाथ हा ज्या वेळेस गेला त्या टायमाला नाथ महाराज जेवायला बसले होते त्याने सांगितलं बसा जेवायला बसले पण ती नाथ महाराजाची पत्नी ज्या टायमाला वाढायला आली ना त्या टायमाला माझ्याकडे विचारायचे का त्या नाथ महाराजांच्या पत्नीच्या पाठपुळी बसला. आता पाठपुळी बसल्यानंतर तुम्ही मला सांगा आपल्या घरात जरी एखादा माणूस येऊन पाठपुळी बसला आपण काय करू बरं पण तसं नाही. नाथ महाराज सांगितलं पत्नीला अहो ते तुमच्या पाठपुळीवरती खाली पडतील पण मग ते पत्नीला उत्तर दिलं अहो मला हरिपंडाला पाठपुळी घ्यायची सवय मी त्यांना पडून देणार नाही. असा शब्द ऐकल्यानंतर तो माणूस नाथ महाराज त्यांच्या बाईच्या पाय पडला आणि तो रडू लागला असा नाथ महाराज त्यांनी सगळी हकीकत सांगितली आणि हकीकत सांगितलं महाराजांना सांगितले पैसे घे आणि तुझ्या मुलीचं लग्न कर. आता तुम्ही सांगा शांती ब्रह्म म्हणजे काही फुकटपट घेतलं का इतकी शांतता ठेवणं हे महत्वाची. ज्या नाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपानं देवानं काम करावं श्रीखंड्या चंदन उघडोनी करी वस्त्र गंगा तीरी दूत आजे वस्त्र गंगा तीरी दूत आजे श्रीखंड्या चंदन उघडोनी करी श्रीखंड्या चंदन उघडोनी करी. नाथ महाराज देवाच्या पूजेला बसल्यानंतर देवाला चंदन उघडून द्यायचं. नाथ महाराजांचे आवड संध्या झाल्यानंतर त्यांचं वस्त्र गंगेला धुवायला जायचं. इतकी त्या नाथ महाराजांची भक्ती होती आणि या भक्तीच्या पोटी देव नाथ महाराजांकडे 36 वर्ष राहिले. नाथ पांडुरंग तर राहिले पण ज्या टायमाला भागवताचा कार्यक्रम व्हायचा ना दत्त महाराज दत्तात्रेय इथे चौधरी घेत होती. एवढा मोठा अधिकार नाथ महाराजांचा आहे. नाथ महाराज म्हणजे काय तुम्ही आणि आपल्या जरी कारण आपल्याकडून माहीत घेतला तर राग येतो पण हे राग यायचं काही कामच नाही. नाथ महाराजांचं जे चरित्र ऐकल जो नाथ महाराज चरित्र स्वतःच्या जीवनात उतरील तो माणूस खरंच शांतीचं सागर होईल. पण आपण ते करीत नाही आपण उलट काहीतरी करतो. आता देवता याचा वळी असे देव कोणाजवळ राहणार नाही. आता काही काहीचं काय झालं देव आमचा मामा होता मामामध्ये इतका प्रख्यात होता अख्खं गावाचं काम त्याच्याकडं गावाला कोण मोदत केलं काम सप्तेची वरणी केलाच करायची कोण म्हातारा केलाच भेटायचं पण नेमकं मामीच्या अंगात येत होतं आमच्या आणि ते जत्रा राहायची पोळा झाल्यावर तिला गवळी बाबा आणि त्या गवळी बाबाची जत्रा असायची पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी. आता पोळ्याच्या दिवशी असायची म्हणजे अंगात यायचं मामीच्या मामाला पाय पडायचं मामाला ते कापूर द्यायचा मामाला म्हणतो मामा तुम्ही असे कळत नाही हे गवळी बाबा कडे घेऊन चांगलं नाही मामा तुमच्यासारखी माणसं शहाणी माणसं मामीच्या पाय पडत तुम्ही म्हणता देवता या जवळ अशी म्हणजे या मामी जवळ देव कस काय अडचण नाही ऐकत गवळी जत्रा निघली जत्रा निघली आणि मामीच्या अंगात आलो मामीच्या अंगात आलो मग काय मामीला घ्या घुमायला पण मामीच्या कमराला पिशवी होती पिशवीमध्ये 2000 रुपये. आता मामीवर अंगात येताना जर पिशवी पडली तर 2000 ला गोळा लागत मामी ती पिशवी काय मामाकडे हात करायचा मामाच्या काही लक्षात येईना पिशवी घ्यायची कसं काय
दुसरा माणूस पुढे झाला पण पिशी नाही 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 म्हणे. मग की मामाच्या हातात पिशी दिली, मामाच्या हातात पिशी दिली. मग मी मामा म्हणा मामा अहो तुमची पिशी मामी तुमच्यावर कशी दिली म्हणजे मामीने पिशी अशी दिली म्हणे हे जर पिशी पडली जरी हजार दोन गोड लागली तर आम्हाला काय जत्रा परवडायची. अशी जर देव देवा लोकांजवळ असतील तर कसं काय म्हणतात त्याला देवता जवळ अशी. देव कोणाजवळ पाहिजे, देव नाथाच्या घरी राहिला तर देव म्हणते त्याला संत म्हणते. आणि जो संत आहे ईश्वदेवत्वाची देव संत तोच येतो. मला काय माहिती संत कशी पाहिजे, संततीची संत त्यांचा हेत विठ्ठल त्यांना विठ्ठलाशिवाय दुसरं काही ते त्यांच्या ध्यानात त्याला संत म्हणते. आपलं काय काम आहे, आपण जर 10 मिनिटं देवाचं नाव घेतलं 24 घंटे आपण शेतीच काम करतो. आपल्याकडे देव राहणारच नाही. देव राहायला त्याला देवाला जागा बी तशी पाहिजे. देव कोणाच्या घरी राहिला या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. अरे वैकुंठ सोडलं ते देवानं संताच्या घरी राहिला तर संत त्याला नाही आवडत. भक्त आणि संत जर भक्ताला एखाद्या तकलीफ दिली देव त्याचा भेद पाहतो. काम क्रोध नाही चालत. मला सांगा तुम्ही काम आणि क्रोध यावर सोपं आहे का? ज्या वेळेस कामाला शंकरला सोडलं नाही. एकदा अशी गंमत झाली का शंकर भगवान विष्णूकडे गेले आणि विष्णू सांगितलं देवा मला तुमचा सगळे अवतार पाहिले पण एका अवताराची मला ती हिरवून गेली. म्हणजे कोणता म्हणजे मोहनी अवतार. तुम्ही ज्या टायमाला त्या भस्मसुरा टायमाला अवतार घेतला ना तुम्हाला पाहता द्या म्हणे पळून मी पुढे पळायचं तुम्ही मागं पळायचं म्हणे मला पाहता द्या म्हणे. विष्णूने सांगितलं तुम्ही नका नादी लागू अवतार चांगला नाही 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 म्हणे काय झालं चाललं म्हणे मला अवतार पाहायचं म्हणे. विष्णू म्हणे पहा तुम्ही तुमचे उद्या जर नाही तुम्हाला हे भेटलं पहा म्हणते मी नाही नाही म्हणे आणि पाहणार नाही. बरं ठरलं म्हणे. एक रोज पार्वती आणि शंकर असे बसले निवांत मध्ये एकदम असं प्रसन्न वातावरण. आणि या प्रसन्न वातावरणामध्ये देवाला एक नारीचं रूप धरलं आणि ते चेंडू खेळत तिथं. चेंडू खेळता खेळता शंकराची सहज नजर गेली त्या स्त्रीवर आणि शंकरानं पाहिलं बापरे एवढी सुंदर स्त्री. आणि शंकरकडे उठून पार्वती पाशी उठून तरी बाजूला झाली आणि उठून बाजूला झाल्यानंतर ती स्त्री थोडी पुढे सरकली. अजून शंकर पुढे गेले, ती स्त्री अजून पुढे सरकली. शंकर अजून पुढे गेले, विष्णू पुढे गेले. शंकर तिच्या मागे फुकट गेले अजून सापडले. म्हणजे कामाचं नाही ना काम देवाला सुद्धा आवडलं नाही. नाथमाराजाने एका कामाचा ते केला सर्वच केला. येळका मदन मदन पंचनन येळका मदन मदन पंचनन येळक्याच्या रूपात केले ते केलं. धडक मारली शंकराला सुद्धा काम करून सोडलं नाही तर तुम्हाला आम्हाला काय सोडलं नाही. हे फक्त एक संतच करू झाले. कामक्रोधाला फक्त जाणारे संतांना जर कामक्रोधाला जायला ना तर संतच फक्त आपण नाही करू शकत, आपण होऊ शकत नाही. ही स्थिती तुकाराम महाराजांची झाली. तुकाराम महाराजांना त्या बंबाजी बुवानं हाणलं, त्याचे हातपाय बंबाजी बुवाचे दाबाव. त्याला राग नाही ना, क्रोध नाही ना. एकदा काय झालं, एक भजन करीत असताना गावात विचार केला की तुकाराम महाराज बरोबर आपलं बंद करावं लागेल. कारण नाही ते काय बरोबर यायची. तुकाराम महाराज स्पष्ट सांगितले त्यांनी तुम्ही एक काम करा गावात भजनच करू नका. मग काय झाला तुम्ही पुढे बी जात भजन करा. तुकाराम महाराज काय विषय झाला आपण भंडारा जावा आणि हुशार निवंत भजन करावं. त्या टायमात तुकाराम महाराज म्हणले गोपाला पाटील गावाचे हे लोक, गोपाला पाटील गावाचे हे लोक आता मत भीक कोण घाली, आता मत भीक कोण घाली. गोपाला पाटील गावाचे हे लोक
ज्ञान. तुम्हाला जर आपल्याला जर एक शब्द काही बोलला तर राग येतो. याच्याकरता संतांचं वाङ्मय जर आपण वाचलं आणि संतांचा वाङ्मय जर आपण आचरणात आणलं तर आपल्या जीवनात सुरू झाल्याशिवाय लागतो. पण आपण ते करीत नाही. तरी तो लोक थांबलेले. तुकाराम महाराज डोंगरगाव गंधर्व लोक थांबलेले. एका टिंगल घोराने काय केलं, एका शिंगलं पटवलं. जे शंकराला नाही जमले तुकाराम महाराज होतात. एका शिंगलं पटवलं आणि ते सांगितलं जा आणि भंडाऱ्या डोंगरावर तुकाराम महाराज भजन करतात. त्यांचं भजन तुम्ही इस्पेत आणा आणि भजन बंद पाडा. त्या बाईला काय पैसे दिले आणि ती बाई गेली डोंगर आणि तुकाराम महाराजाला बोलू लागली असं तसं. तुकाराम महाराज नाही बाई आम्ही त्या लायकीचेच नाही, तुम्ही आमच्याकडे कशाला आला, तुम्ही तुझी कोणी पाहा ना. तुम्ही नाही नाही महाराज मला तुमच्या जागेत पत्नी पाहिजे, मी तुमच्या सगळं राहणे शक्य आहे, माझे विचार आहे. तुकाराम महाराज नाही म्हणे मान तुमचं जमणारच नाही. तर तुकाराम महाराज त्या बाईला काय म्हणले, जाई हो माते न करी सायास, जाई हो माते न करी सायास. तैसे नाही आम्ही सुद्धा असं तैसे नाही. तुम्ही सांगा इतकं प्रखड वागणं तुकाराम महाराजांना केलं. जे शंकर भगवंताला कामाला वेळ तुकाराम महाराजांना